विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर जॉमेट्रीचे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला आणि दुसरा क्वेश्चन पाहिला. आज पाहणार आहोत तिसरा. इन ॲडजॉइनिंग फिगर 1.14 sec PS perpendicular sec RQ sec QT perpendicular sec PR and if RQ is 6 PS is 6 and PR is equal to 12 देन फाइंड QT. काय सांगतो प्रश्न की PS हा परपेंडिक्युलर आहे म्हणजेच लंब आहे. कोणाला आहे? सेग RQ ला. हा RQ. सेग QT लंब आहे. कोणाला लंब आहे? सेग PR ला लंब आहे. RQ किती दिलेला आहे? 6. PS किती दिलेला आहे? 6. PR किती दिले? पूर्ण 12. आणि काय काढायला सांगितलं? शोधायला QT. चला तर मग पाहूया काय करणार. सगळ्यात पहिले आपण एरिया ऑफ ट्रायंगल कुठला घेणार? PQR. बघा बाळांनो, लक्ष द्या. आहे का? PQR आहे ट्रायंगल. लक्ष द्या. PQR ट्रायंगल आहे. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQRच घेतला. बघा घेतला का? PQR. आता एका याच्यामध्ये काय होतं बघा, पाया इंटू उंची म्हणजे पाया आला PR, उंची आली QT. आली का? बघा PR आणि काय घेतलं? उंची कोणती आहे? QT. सेकंड पुन्हा RQ गुणिले PS. बघा RQ आहे का? बेस आहे. आणि हाईट काय आली? PS. आता ज्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या काही जे काही दिलेले आहेत तसंच गणित करायचे आपल्याला. म्हणजे इथं आपण मानलं 1/1 इंटू PR इंटू QT अपॉन RQ गुणिले PS. आता आपण काय करूया? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा PR एक PR, QT एक QT इज इक्वल टू पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन RQ एक RQ, PS एक PS. सगळ्यांच्या किमती लिहून घेऊया. PR ची किंमत 12, QT फाइंड करायची आहे, काढायची आहे. RQ 6, PS 6. 12 ला 12, QT ला QT. 6 6 जा 36. QT समोर घेतला. 36 डिवायडेड बाय 12. 36 म्हणजे 36 ला 12 ने भाग दिला. उत्तर किती येणार? 12 त्रिक 36 म्हणजे 12 त्रिजा 36. उत्तर आलं 3. म्हणजेच QT ची किंमत निघाली 3. अशाच जॉमेट्री 1.1 2 मार्काच्या IMP क्वेश्चनचे व्हिडिओ बघण्यासाठी सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करा. धन्यवाद.